मी एक असा तरुण पुरुष बोलतोय जो नुकताच लग्नाच्या वयात आला होता, पण त्याला त्याच्या योग्य मुलगी मिळत नव्हती. कारण मला मंगळ होता आणि मंगळ असणारीच मुलगी घरचे माझ्या लग्नासाठी शोधत होते. माझे नाव राजा. मी एका श्रीमंत घरातील मुलगा. आई वडिलांनी अगदी लाडाकोडात मला लहानाचं मोठं केलं. आई वडील, 2 भाऊ आणि 1 बहीण असे माझे कुटुंब. लग्नाचं वय झालं म्हणून घरच्यांनी माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. परंतु मंगळ असल्यामुळे लग्न जमत नव्हतं आणि तेव्हाच सोनम नावाच्या मुलीची पत्रिका घरच्यांना मिळाली. सोनम रघुवंशीलाही मंगळ होता आणि आमच्या दोघांच्याही पत्रिका जुळत होत्या. त्यामुळे दोघांच्याही परिवारातील लोकांची एकमेकांच्या घरी ये-जा झाली. सोनमला बघण्याचा कार्यक्रम झाला. पाहता क्षणी सोनम मला आवडली. माझ्या घरच्यांनाही ती पसंत पडली आणि आमच्याकडून लग्नाला होकार कळवण्यात आला. सोनमने सुद्धा मला पसंत केले आणि आमचा साखरपुडा करण्यात आला आणि लग्नाची तारीख देखील पकडली. परंतु साखरपुडा होऊन देखील सोनम माझ्यासोबत नीट बोलत नव्हती. एखादं नवीन जोडपं जे असतं ते किती एकमेकांसोबत फोनवर बोलतं, एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतं, पण आमच्यात तसं काहीच नव्हतं. मी सोनमला वारंवार फोन करत, मेसेज करत, परंतु तिचा मला रिस्पॉन्स नसे आणि हीच गोष्ट मला कुठेतरी खटकायला लागली. म्हणून मी माझ्या बहिणीला याबद्दल सांगितले. हो, माझ्या आईला देखील म्हणालो की सोनम मला आत्ताच वेळ देत नाही, माझ्यासोबत फोनवर बोलत नाही, तर पुढे जाऊन ती मला काय वेळ देणार, आमच्या नात्याला कसं काय सांभाळणार. पण आईने मला समजावले, नवीन आहात तुम्ही दोघेही, जरा वेळ दे. पण माझ्या सांगण्यानुसार आईनं सोनमला त्या दिवशी माझ्यासोबत का बोलत नाही म्हणून विचारलं आणि तिने अगदी प्रामाणिक उत्तर दिलं, ऑफिसमध्ये खूप काम असतं त्यामुळे वेळ मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल सोनम जॉब करत होती का? तर नाही. सोनम तिच्या वडिलांच्याच व्यवसायामध्ये त्यांना मदत करायची. त्यांच्याच ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं अकाउंट हँडल करायची. असेच दिवस गेले. सोनम आता माझ्यासोबत फोनवर बोलत होती, परंतु माझ्यासोबत बाहेर फिरायला ती नकार द्यायची. मूवी बघायला चल म्हटलं की नको म्हणायची. आमच्याकडे मुली अशा लग्ना अगोदर बाहेर फिरत नाही म्हणायची. शॉपिंगला आई वडील एकटं पाठवत नाही म्हणायची. मलाही वाटलं मुलगी संस्कारी आहे, परंतु घरच्यांच्याच संमतीनं मी तिला शॉपिंगला घेऊन जायचो. पण मला कधीच तिच्याकडून प्रेमाचे बोल ऐकायला मिळाले नव्हते, ना कधी तिने मला तिचा होणारा नवरा म्हणून स्वीकारलं होतं. अजूनही मनात खूप प्रश्न होते, परंतु आम्ही नवीन आहोत, एकमेकांना ओळखायला वेळ जाईल म्हणून शांत राहिलो आणि अशातच लग्नाची तारीख जवळ आली. माझ्या घरचे खूप जास्त खुश होते. माझ्या आयुष्यात नवीन व्यक्ती येणार होती. तिच्यासोबत आयुष्य जगण्याचं सुंदर स्वप्न मी बघत होतो. मी देखील मनात खूप खुश होतो. आमच्यातील नातं घट्ट बनणार, आमच्यातील दुरी कमी होणार या आनंदात मी जगत होतो. अशातच मोठ्या थाटामाटात सोनम आणि माझं लग्न पार पडलं. पूर्ण लग्न झालं, पण सोनमच्या चेहऱ्यावर मी आनंद बघितला नव्हता. तिच्या मर्जीनंच ती लग्न करत होती, तरीही तिचा चेहरा नाराज दिसत होता. माझ्या नजरेत ते आलं होतं, पण परत मी नजर अंदाज केलं. लग्नाची धावपळ आहे, नवीन घरात ती येणार आहे, म्हणूनच थोडीशी अस्वस्थ दिसत असेल असंच विचार करत शांत बसलो. लग्न झाल्यावर सोनम माझ्या घरी आली, पण तरीही ती माझ्यासोबत मनमोकळेपणाने बोलत नव्हती आणि नाही तिनं अजून मला नवऱ्याचा हक्क दिला होता. मीही तिच्यावर बळजबरी केली नाही. 2 दिवसांनी ती पुन्हा तिच्या माहेरी गेली. मी मात्र नाराज होऊन आईच्या कुशीत शिरलो. मी सोनम सोबत लग्न केलं आई, पण ती मात्र अजूनही माझ्यासोबत नीट बोलत नाही. मी तिच्यासोबत लग्न करून योग्य निर्णय तर घेतला ना ग? मी आईला विचारू लागलो. थोडासा वेळ दे तिला, आईने समजूत काढत मला समजावलं. आणि काय आश्चर्य, त्याच रात्री सोनमचा मला फोन आला. आपण हनीमून ट्रिप प्लॅन करू राजा, एकमेकांना वेळ देऊ. मला आश्चर्याचा धक्का बसला, पण तरीही मनावर दगड ठेवत मी तिला म्हणालो, अगं तुझ्या तशाच माझ्याही परिवारातील ब्राह्मणानं आपल्याला महिनाभर बाहेर फिरायला नकार दिला आहे, त्यामुळे आपण पुढच्या महिन्यात बाहेर फिरू, आता राहू दे. पण सोनम मला म्हणाली, मी तर आपले तिकीट बुक सुद्धा केले, आपण बाहेर जाऊ, काही होत नाही. मला दुसरं काही बहाणा सांगू नको.
सोनमचं ऐकून मी आईला हनीमूनला बाहेर फिरायला जायचं आहे, तिकीट बुक केलं तिने सांगून टाकलं. तिकिटाचे पैसे वाया जाऊ नये म्हणून आईने मला होकार दिला. लग्नाच्या 8 दिवसानंतरच आम्ही हनीमूनसाठी निघालो. सोनम तिच्या माहेराहून एअरपोर्टवर पोहोचली तर मी घरून. पण मला माहिती नव्हतं मी आता घरातून बाहेर पडतोय ते परत कधीच न येण्यासाठी. कारण माझ्या डोक्यात तसं काही उलटसुलट येतच नव्हतं. मी तर संसार सुखाचा करण्यासाठी बाहेर पडलो होतो आणि माझी बायको सोनम मला संपवण्याच्या हेतूनं मला जवळ करत होती. तिच्या डोक्यात काय सुरू होतं मला समजत नव्हतं. पण मी फक्त यामुळे खुश होतो की ती तिच्याकडूनही आमचं नातं सुधारण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही हनीमूनच्या जागेवर पोहोचलो. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. सोनमच्या चेहऱ्यावरही कित्येक महिन्यांनी मला आनंद दिसत होता. कदाचित ती आमचं नातं पुढे घेऊन जाण्यासाठी तयार होती. मला नवरा म्हणून स्वीकारायला ती तयार होती आणि असा विचार करतच मी खूप आनंदी होतो. पण माझ्या आनंदावर विरजण पडलं जेव्हा सोनमला मी सतत कुणीतरी सोबत फोनवर चॅटिंग करताना पाहिलं, सतत चोरून कुणाशी तरी फोनवर बोलताना पाहिलं. मला तिला काही गोष्टी विचारायच्या होत्या. तेव्हाच आमच्याच शहरातील 3-4 लोक मला भेटले जे आपलीच भाषा बोलत होते. लांब ट्रिपला आलेलो आहे म्हटल्यावर त्यांनी माझ्यासोबत ओळख केली आणि मीही त्यांच्यासोबत बोललो. पण मला माहिती नव्हतं ते माझे मित्र नाही तर सोनमच्या सांगण्यावरूनच माझ्यासोबत बोलत होते. कारण माझ्या बायको सोनमने त्या लोकांना मला मारण्याची सुपारी दिली होती. आता तुम्ही म्हणाल मला मारण्याची सुपारी का दिली? तर ऐका. सोनम तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्याच वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करायला जाऊ लागली आणि तिथं गेल्यानंतर तिची ओळख तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असणाऱ्या राज नावाच्या मुलासोबत झाली. राज गरीब मुलगा होता. त्याच्या घरची परिस्थितीही अत्यंत बिकट होती. पण तो नेहमीच सोनमच्या मागे पुढे फिरत. सोनम आणि राजमध्ये हळूहळू मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर रोज भेटून बोलून प्रेमात बदललं. सोनम आता राजवर प्रेम करू लागली व त्यांचं नातं पुढे गेलं. परंतु राजला मंगळ नव्हता. त्यातले त्यात तिच्यापेक्षा तो 4 वर्षांनी लहान होता. तरीही तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. ही गोष्ट सोनमने आपल्या आईला बोलून दाखवली. परंतु आईने नोकरासोबत लग्न करण्यास मुलीला नकार दिला. तुझे बाबा कधीच ऐकणार नाही म्हणाली. तुला मंगळ आहे, तू मंगळ असणाऱ्या मुलासोबतच लग्न केलं तरच तुझा संसार टिकेल. दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं तर तुझ्या नवऱ्याला धोका असेल. मंगळ दोष कमी करण्यासाठी सोनमला मंगळ असणाऱ्याच मुलासोबत लग्न करणे गरजेचं होतं आणि तिने बळीचा बकरा मला बनवलं फक्त राज सोबत लग्न करण्यासाठी. तिच्या घरच्यांना काहीही न सांगता तिने लग्नास होकार दर्शवला आणि हा होकार तिचा प्रियकर राजने तिला द्यायला लावला. तू त्या व्यक्तीसोबत लग्न कर. लग्न झाल्यानंतर आपण तुझ्या नवऱ्याला ठिकाणावर लावून टाकू. तुझा नवरा मेल्यानंतर तू विधवा होशील आणि विधवा मुलीसोबत सहजासहजी कुणी लग्न करत नाही. मग तुझे वडील तुझं लग्न माझ्यासोबत करून देतील. आपल्याला कोणीही नकार देणार नाही. त्यासाठी तुला लग्न करणं आता गरजेचं आहे. प्रियकराच्या सांगण्यावरून सोनमने माझ्यासोबत लग्न केलं. माझ्यासोबत ती खुश नव्हती, परंतु तिची ती मजबुरी होती. तिचं प्रेम तिच्या कंपनीत काम करणाऱ्या नोकरावर होतं. परंतु त्याचा जीव वाचावा म्हणून तिने मला बळीचं बकरा बनवलं. माझ्यासोबत लग्न केलं. परिवाराला फसवलं. मला फसवून हनीमून ट्रिपसाठी घेऊन गेली आणि तिथेच मला हे सगळं काही सत्य समजलं. सोनमने मला घनदाट जंगलात टेकडीवर नेलं. मी वेडा सोनमच्या प्रेमात खरं काय आणि खोटं काय बघण्याचं देखील विसरलो. सगळं दिसत असूनही तिच्यावर विश्वास ठेवून बसलो. सोनमनं मला डोंगरावर नेल्यानंतर थोडीशी बाजूला होऊन ती फिरू लागली आणि तेव्हाच आधीचे ओळखीचे झालेले ते 3-4 मुलं माझ्या जवळ आलेत. त्यांनी मला घेरलं. तुम्ही असे का करत आहात? मी त्यांना विचारलं. तुझ्या बायकोच्या सांगण्यावरूनच तुला मारण्यासाठी आलो आहे, ते हसतच म्हणाले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय बोलताय? मी त्यांना ओरडलो. तोच एकाने डोक्यात काठी मारली तर दुसऱ्यानं पोटात लात. एका मागून एक आता मला मारू लागले आणि सोनम दुरूनच हे सगळं पाहत होती. तिच्या इशाऱ्यावर हे लोक मला मारत होते. या लोकांनी मला पूर्णपणे मारून टाकण्यास नकार दिला होता. पण माझ्या बायकोनं अजून जास्त पैसे देते, नवऱ्याला जीवेनाशी मारा म्हणून सांगितले.
हनीमूनच्या बॅगमध्ये माझी बायको हत्यारं घेऊन आली होती आणि त्या हत्यारांनीच मला मारलं जात होतं. जीवाच्या आकांतानं मी ओरडत होतो, सोनम तू माझ्यासोबत असं करू शकत नाही म्हणत होतो. पण सोनमला काहीच वाटत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण तिला प्रियकरासोबत लग्न करून इकडेच फरार व्हायचं होतं. प्रियकरासोबत संसार थाटायचा होता, म्हणूनच ती लग्नात अंगावर घातलेलं सगळे सोन्याचे दागिने सोबत घेऊन आली होती. तेच नाही तर मला देखील माझ्या अंगावर घातलेले चेन अंगठी सोबत घेऊन यायला लावली होती, जेणेकरून तीही तिला पळवून घेऊन जाता येईल. मी मात्र हरलो होतो. तिच्यासोबत 7 फेरे घेतले, जिच्यासोबत जगण्याचे मरण्याचे वचन घेतले. आज तीच मला मरणाच्या दारात ढकलत होती. तिचं जर प्रेम होतं, तिने माझ्यासोबत लग्न का केलं हाच प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर तिने अगदी हसतच दिलं. मी माझ्या प्रियकराला मरणाच्या दारात ढकलू शकत नव्हते, कारण त्याला मंगळ नव्हता. 1 नंबर त्याच्यासोबत लग्न करून त्याचा जीव धोक्यात घालू शकत नव्हते, म्हणून नाईलाजाने तुझ्यासोबत लग्न केलं. आता मंगळ दोष कमी झाला, मी माझ्या राजसोबत लग्न करू शकते. म्हणून राजा रघुवंशी आता तू देवाकडे जा. तिचे बोलणे मनाला टोचत होतं. किती स्वार्थी मुलगी होती ती, जिनं माझा काहीच विचार केला नव्हता. माझ्या आईवडिलांचा, बहिणीचा, भावाचा कुणाचाच विचार केला नव्हता, जे माझ्यावर इतकं प्रेम करतात. माझ्या मरणाची बातमी ऐकून त्यांना काय मरण यातना भोगाव्या लागतील हे मला माहिती होतं. पण झटपट करून मी स्वतःला वाचवू शकणार नव्हतो. पण तरीही मी प्रयत्न केले स्वतःला वाचवण्यासाठी. परंतु माझ्या बायकोच्या एका इशाऱ्यावर या लोकांनी मला मरेपर्यंत मारलं. थोडेसे श्वास सुरूच होते, तोच बायकोकडे बघून त्यांनी मला उंच दरीवरून खाली ढकलून दिलं. जेव्हा मी दरीवरून कोसळलो तेव्हा जिवंत होतो. माझा श्वास सुरू होता, परंतु माझ्यातील मी मेलो होतो. माझा विश्वास मेला होता. ज्या मुलीला मी अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं होतं, तिनेच माझ्या मरणाचं जाळं रचलं होतं. गोड बोलून मला हनीमूनला घेऊन आली होती. प्रियकरासाठी माझा जीव घ्यायला तिने मागे पुढेही बघितलं नव्हतं. आणि आता माझा जगून तरी काय उपयोग. पण तरीही आपल्या आईवडिलांसाठी जगावं, बहीण भावांसाठी जगावं डोक्यात येत होतं. या मुलीला शिक्षा द्यावी. तिने आपल्यासोबत काय काय केलं हे पूर्ण जगाला ओरडून सांगावं म्हणून जगायचं होतं. परंतु जास्त वेळ मी स्वतःला वाचवू शकलो नाही आणि शेवटचा श्वास घेतला. स्वतःच्याच बायकोने मला मरणात ढकललं. ह्या यातना मी सहन करू शकलो नाही. पुढे जाऊन माझ्या बायकोने तिची पर्स, जॅकेट त्याच ठिकाणी फेकलं ज्या ठिकाणी मी पडलो, जेणेकरून तिच्यावर कुणाला संशय येणार नाही. माझी आई वेड्यासारखं मला फोन करत होती, परंतु माझा तपास त्यांना लागत नव्हता. बायको मात्र तिच्या प्रियकरासोबत तिथून फरार झाली. इकडे घरचे वेड्यासारखं आम्हाला शोधत होते आणि त्यांना मिळालं तर काय, माझी बॉडी. मी मेलो ही बातमी घरचे सहन करू शकत नव्हते. पण तरीही आमची सून सुरक्षित राहावी, ती कुठे असेल, जिथं असेल तिथं सुरक्षित राहावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत होते. पण घरच्यांना माहिती नव्हतं की त्याच सुनेनं मला मारलं. सोनमच्या घरचे लोक देखील सोनमचा तपास घेत होते, पण सोनम कुठेही सापडत नव्हती. आणि तेव्हाच सगळं शांत झालं. आपण प्लॅनिंग केल्याप्रमाणे बाहेर पडू. जंगलात काही गुंडांनी आपल्याला नवऱ्याला मारलं, आपल्याकडे असणारे सोने पैसे घेतले असा बनाव करू म्हणून सोनम बाहेर पडली आणि आपल्या भावाला फोन करून आपण कुठे आहे हे सांगू लागली. आपली सून, आपली मुलगी सुखरूप आहे हे ऐकून घरच्यांनाही आनंद झाला. परंतु त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा पोलिसांना सोनमबद्दल काही पुरावे मिळाले. माझ्या मरणामागे माझ्याच बायकोचा हात असल्याचं पोलिसांना घरच्यांना सांगितलं. सगळे पुरावे पोलिसांनी घरच्यांना दाखवले. त्यांनाही माझ्यासारखाच विश्वास बसत नव्हता. अशी एक नवीन नवरी आपल्या मुलाला मारू शकते, तिने असे का केले? तेव्हा पोलिसांकडून सोनमच्या प्रियकराबद्दल खुलासा झाला. राज नावाच्या नोकरासाठी हे सगळं कटकारस्थान रचलं गेलं. त्या दोघांच्याही प्रेमासाठी त्यांनी मलाच बळीचा बकरा बनवलं. माझ्या आयुष्यात सगळं काही होतं. कमी होती ती एका साथीदाराची. आणि म्हणूनच माझा साथीदार निवडण्याचं काम मी माझ्या आईवडिलांवर सोपवलं आणि त्यांनीही सगळं बघूनच माझं लग्न सोनम सोबत ठरवलं. सोनम बाहेरून जशी दिसत होती तशी साधी सरळ ती अजिबात नव्हती. तिने फक्त तिचा फायदा करून घेण्यासाठी माझा फायदा घेतला
आणि या सगळ्यांमध्ये तिच्या आईचीही तितकीच चुकी, जिने आपल्या मुलीला समजून सांगितलं नाही. ती आजही आपली मुलगी असं करूच शकत नाही असं म्हणते आहे. मुलीचं प्रेम प्रकरण झाकण्याचा प्रयत्न ती आज करत आहे, परंतु त्या आईच्याच मुलीनं माझा बळी दिला. मंगळ दोष कमी करण्यासाठी, तिच्या प्रियकरासोबत दुसरं लग्न करण्यासाठी, स्वतः विधवा होण्यासाठी तिने मला मारलं. माझं आयुष्य संपवण्याचं तिला हक्क नव्हता, पण तरीही प्रेमात वेडी झालेली ती माझ्यापासून सगळं काही हिरावून बसली. आईपासून मला दूर केलं, परिवारापासून मला दूर केलं. कितीही खोटं बोलली, कितीही काहीही लपवलं, तरीही सत्य जास्त दिवस लपत नाही आणि म्हणूनच तिला तिची शिक्षा मिळायला हवी. पोलिसांना सगळे काही पुरावे सापडले आणि म्हणूनच ती आज पोलीस कस्टडीत आहे. मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं होतं, म्हणूनच इतक्या लवकर सत्य बाहेर पडलं. माझी बायको आज गजाआड आहे आणि तिला शिक्षाही व्हायलाच हवी. तिच्याबरोबर तिच्या प्रियकराला आणि तिच्या साथीदारांनाही शिक्षा ही व्हायलाच हवी. तेव्हाच मला न्याय मिळेल, माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मित्रांनो, माझ्यासोबत ही सत्य घटना घडली आहे, जी तुम्ही काही दिवसांपासूनच टीव्हीवर बघत आहात, बातम्यांवर सारखं ऐकत आहात. मला न्याय देण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. सोनमला फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या परिवाराला तुमची साथ द्या. बाकी मित्रांनो, या घटनेतून तुम्हाला काय वाटतं? सोनम सारख्या महिलाला काय शिक्षा व्हायला हवी? तिचं जर दुसऱ्या मुलावर प्रेम होतं तर तिने राजाचं आयुष्य का खराब केलं? त्याला का मारलं? आणि याची शिक्षा तिला कोणती आणि काय मिळायला हवी? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मांडा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.